हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय चौफेर महाराष्ट्र. एक मोठी बातमी आहे, कारण मुंबई लगतच्या कर्जतमध्ये धर्मावरती आधारित टाउनशिप उभी राहत असल्याची एक तक्रार करण्यात आली आहे आणि याच तक्रारीची गंभीररित्या दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या नावाने ही टाउनशिप उभारली जाते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आता राज्य सरकारकडे या संदर्भात अहवाल मागवलाय. धार्मिक आधारावरती विभाजन आणि भेदभाव निर्माण करण्यासाठी स्वतंत्र टाउनशिप उभारली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. सुरक्षा आणि सामाजिक हिताचं कारण देत या टाउनशिपला विरोधही करण्यात आला होता. तर धर्मावर आधारित उभारण्यात येणाऱ्या टाउनशिपवरून आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्यात. जर कुणी कुठल्याही समाजाचा एखादा मुद्दा घेऊन, जाती धर्माचा मुद्दा घेऊन एखादी टाउनशिप जर प्रमोट करत असेल ते संविधानाच्या विरोधात आहेत. त्यामुळे सरकारने या बाबतीत कुठे ना कुठे निर्णय घ्यावा, कारवाई तिथं करावी. आम्ही कोणाचंही समर्थन करत नाही. जो संविधानाच्या विरोधात आणि जो जाती धर्माचा वापर हा पैसा कमवण्यासाठी करत असेल तर त्या सर्व लोकांच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत. मैं महाराष्ट्र सरकार से ये मांग करूंगा कि तुरंत ये एडवर्टीजमेंट खारिज की जाए, ये एडवर्टीजमेंट करने वालों पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए. गजवाए हिंद का ललकार है और हम महाराष्ट्र में, मुंबई में इसे बिल्कुल नहीं चलने देंगे. कई फिल्म्स में ऐसे दर्शाया गया है कि ये प्रोजेक्ट सिर्फ एक समुदाय के लोग ही खरीद सकते हैं और सिर्फ एक समुदाय के लोग इस प्रोजेक्ट में रह सकते हैं, जो बिल्कुल गलत है. हम ये बिल्डर्स से और डेवलपर से आग्रह करेंगे कि ऐसे जो फिल्म्स है वो तुरंत वापस ले ले, विड्रॉ कर ले. तर कर्जतमध्ये उभारण्यात येणाऱ्या हलाल पुरस्कृत टाउनशिपच्या विरोधामध्ये मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल करत विरोधही करण्यात आलाय. मात्र तरी सुद्धा या टाउनशिपचं काम अद्यापही सुरू आहे आणि यावरती नेमकी कारवाई कधी होणार हे बघणं महत्वाचं आहे. इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी. रायगड जिल्ह्यामधल्या कर्जत तालुक्यामध्ये असणाऱ्या नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक ममदापूर म्हणून ग्रामपंचायत आहे आणि या ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये एका जागेमध्ये हलाल सोसायटी नावाची एक इमारत आहे, ती बसवण्याचं काम सुरू होत होतं. मात्र मानव अधिकार या आयोगानं आहे तो या संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे. आपण जर बघितलात तर मुंबईला लागून असलेल्या कर्जतमध्ये या बांधण्यात येणाऱ्या टाउनशिप प्रकल्पाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे. या टाउनशिपला केवळ एकाच धर्मासाठी, मुस्लिम समुदायासाठी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या नावानं प्रोत्साहन दिलं जात होतं आणि हीच बाब एका तक्रारदारानं केली आणि या तक्रारीचा जो भाग आहे तो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं उचलला आणि त्यानंतर आता या संदर्भात राज्य शासनाकडे या संदर्भात खुलासा देखील या संदर्भात मागितलेला आहे. त्यामुळे नक्की या प्रकरणाबाबत आता कशा संदर्भात प्रशासन असेल किंवा येथील राज्य शासन असेल तो या संदर्भात कशा पद्धतीने कारवाई करते किंवा या संपूर्ण भागाची कशा पद्धतीने चौकशी होते हे पाहणं आता महत्वाचं राहणार आहे. गणेश महाप्रळकर, एबीपी.